नमस्कार मंडळी, कसे आहात? आज ना खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण की आत्ता जास्त करून थंडीमध्ये खूप भूक लागते आणि खूप जणांच्या कमेंट येत आहेत की भूक लागते आणि भूक कशी कंट्रोल करायची? कारण भूक लागली, जास्त पोटामध्ये खाल्लं गेलं तर वजन वाढतं ऑफकोर्स. पण त्याआधी ही कमेंट वाचा, मोहनी नमदार यांची आहे. खूप दिवस झालं ते कमेंट करत होते. खूप आधीपासून माझ्या लक्षामध्ये राहिलेलं आहे. मोहनी नमदार आयडिया आहे की दिवाळीनंतर यांचा 3 किलो वेट लॉस झाला. त्यांनी वेट लॉस केलेला आहे आणि खूप खूप धन्यवाद त्यांना. तर त्यांना काँग्रॅच्युलेशन्स करा. काँग्रॅच्युलेशन्स इनामदार असं केलं तरी चालेल. आपल्याला नाव पूर्ण माहीत नाही आहे. तर म्हणजे त्यांचासुद्धा कॉन्फिडन्स वाढेल आणि आपण आता सुरुवातच केली. तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाची एका-एकाची कमेंट घ्यायची. तर तुमचं पण अजून कुणाचा वेट लॉस झाला असेल, प्रत्येक व्हिडिओला तुम्ही टाकत चला. म्हणजे मी स्क्रीनशॉट काढून ठेवते आणि नंतर आपल्या व्हिडिओमध्ये टाकते, जसं की त्यामुळे ना त्यांचा पण कॉन्फिडन्स वाढेल आणि बाकीच्यांना पण मोटिवेशन मिळेल आणि ते पण म्हणजे त्यांना पण छान वाटेल आणि तुम्हाला पण छान वाटेल. तुम्हाला पण कळेल की बाकीच्यांचं होतंय, मग आपलं व्हायला काय प्रॉब्लेम आहे. तर आता थंडी आहे आणि थंडीमध्ये भूक लागणं साहजिक आहे. थंडीमध्ये भूक लागण्याचं प्रमाण जास्त असतं. आपल्याला सारखं-सारखे वेगवेगळं खाण्याचे क्रेव्हिंग्ज होतात. तर अशा वेळेला भूक कंट्रोल कशी करायची? असं नाही की पोटमारा करायचा आहे. भूक फक्त कंट्रोल करायची. सारखं खाण्याची जी इच्छा असते ना, ती कमी करायची. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे भूक लागते का जास्त हे महत्त्वाचं आहे. आता थंडीमध्ये काय होतं, आपण उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये सगळ्या गोष्टी पाळतो, पण थंडीमध्ये गोष्टी ज्या आपल्याला व्यवस्थित पाळल्या पाहिजेत ना, त्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो. कारण थंडीमध्ये जसं की फॉर एक्झाम्पल आपल्याला चहा पिण्याची इच्छा होते, गोड खाण्याची इच्छा होते, गरम-गरम गोष्टी, तळलेल्या गोष्टी खाण्याची इच्छा होते. या इच्छेतूनच सर्व प्रॉब्लेम होतो. म्हणजे साखर खाण्याची इच्छा झाली आणि साखर खाल्ली, जेवढं गोड खाणार तेवढी अजून खाण्याची क्रेव्हिंग वाढतात. त्यामुळे शक्यतो साखर जर टाळली तर भूक लागत नाही जास्त. साखरेऐवजी जर दुसरा ऑप्शन्स घेतलात तुम्ही, सपोज थोडेसे ड्रायफ्रूट खाल्ले, 4-5 ड्रायफ्रूट खाल्ले आणि एक ब्लॅक कॉफी पिली अदर दॅन चहा आणि बिस्किटच्या ऐवजी, तर तुम्हाला नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्हाला भूक लागते ना, तेव्हा ती भूक जेव्हा लागली पाहिजे तेव्हाच लागते. पण जर तुम्ही साखर जर खाल्ली ना, तर सारखे क्रेव्हिंग्ज होतात. अजून काहीतरी खावं, अजून काहीतरी खावं असं. तर महत्त्वाचं ते आहे. दुसरं गोष्ट म्हणजे आहारामध्ये जर प्रोटीनचा सोर्स नाही घेतला, म्हणजे डाळ म्हणा, कडधान्ये, आपले पनीर म्हणा, सोयाबीन म्हणा, नॉन-व्हेज म्हणा, अंडा म्हणा, ह्या जर गोष्टी नाही घेतल्या तर प्रोटीन पचायला वेळ लागतो, त्यामुळे भूक लागत नाही. पण प्रोटीन जर आहारामध्ये नाही घेतला तर स्किनसुद्धा लूज पडते. वजन कमी करून काही फायदा नाही जर स्किन लूज पडत असेल तर. पण भूक लागत नाही. म्हणून प्रोटीन आहारात ठेवले पाहिजेत. तिसरी गोष्ट म्हणजे पालेभाज्या ज्या आहेत, पालेभाज्या त्या आहारामध्ये जास्त ठेवायच्या. आ जास्त म्हणजे 80% तरी ॲटलीस्ट दिवसातून एकदा तरी एका तरी जेवणामध्ये भाजी केली पाहिजे. भले दुपारच्या जेवणामध्ये, संध्याकाळच्या जेवणामध्ये, नाश्त्यामध्ये म्हणा, भाजी गेली पाहिजे पोटामध्ये. आता सगळ्यात महत्त्वाचं, की जे आपल्याला कळत नाही, आपल्याला भूक लागली म्हणजे आपलं डिहायड्रेशनसुद्धा झालेलं असतं. थंडीमध्ये डिहायड्रेशन खूप होतं, कारण की आपण कसं करतो, थंडीमध्ये पाणी पिण्याचं प्रमाण कमी असतं. थंड पाणी प्यायला जर त्रास होत असेल, तर कोमट पाणी पिलं तरी चालतं. ज्याला कोमट पाणी कुणाला आवडतं, कुणाला आवडत नाही. पण जर कळा वगैरे दाताला लागत असतील आणि थंड पाणी आहे म्हणून, किंवा नॉर्मली थंडीमध्ये पाणी पिणं टाळलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्याला डिहायड्रेशन जेव्हा होतं पोटामध्ये, तेव्हा आपल्याला असं वाटतं, की आपल्याला भूक लागली आहे म्हणून आपण भुकेसाठी काहीतरी शोधतो खाण्यासाठी. पण त्याऐवजी जर तुम्ही 1 ग्लास पाणी पिलं आणि स्वतःला ऑब्झर्व्ह केलं, की खरंच मला भूक लागली आहे का? आणि त्यावेळेला जर तुम्हाला भूक लागलेली नसेल, तर ती भूक लागलेलीच नसते. ती आपल्याला तहान लागलेली असते. पण थंडीमध्ये पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळं आपल्याला कळत नाही. त्यामुळे एकदा तुम्ही 1 ग्लासभर पाणी पिऊन बघा, की खरंच भूक लागली आहे की नाही? कारण थंडीमध्ये बहुतेक हाच जास्त प्रॉब्लेम होतो, की आपण पाणी जास्त पित नाही. आता यातून पण 1 वाजता जेवलो बाबा, 2 वाजले, 3 वाजले, परत कशाची तरी क्रेव्हिंग होती, काहीतरी अजून खाण्याची इच्छा होती. त्यामुळे मी तुम्हाला ऑप्शन सांगते. एकतर तुम्ही ड्रायफ्रुट्स खाऊ शकता.
जर हे झालं असेल तर. दुसरं म्हणजे तुम्ही हे मिक्स सीड्स आहेत ते खाऊ शकता, ज्याच्यामध्ये पंपकिन सीड्स आहेत, आपले तुम्हाला मगज बी माहीत असतील, सनफ्लॉवर सीड्स आहेत. म्हणजे असं आहे, तुम्हाला मागवायचे असतील, ऑर्डर करायचे असतील तरी मी प्रोडक्ट टॅग केलेला आहे, तुम्ही करू शकता. दुसरं म्हणजे आपली ही मोरिंगा पावडर, ह्याने भूक खूप कंट्रोल होते. आपल्या शेवग्याच्या जे शेंगा असतात ना, त्याचा तो पाला असतो ना झाडाचा, त्याची ही पावडर आहे आणि ऑनलाईनसुद्धा मिळते. ते सुद्धा लावलेलं आहे. तुम्हालासुद्धा ते प्रोडक्ट घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता. खाली लिंक दिलेल्या आहेत. तर ही जरी सकाळी उपाशी पोटी पिली आपण, तरीसुद्धा ह्यानं क्रेविंग्स कमी होतात, भूक. आणि ह्या कमेंटसुद्धा आलेल्या आहेत ज्यांनी मोरिंगा पावडरचा व्हिडिओ बघितला असेल की भूक कंट्रोल होते, ह्यानं खूप भूक कंट्रोल होते. पण हे चवीला थोडंसं विचित्र लागतं, त्यामुळे लोक घेत नाहीत. उकळून जरी पिलं ना तरी चालतं. उष्णतेचा त्रास आहे त्यानं नॉर्मल पाण्यामध्ये पिलं तरी चालतं. उष्णतेचा त्रास असणाऱ्यांनी जास्त कोमट पाण्याच्या नादाला लागायचं नाही, आपलं थंड पाण्यामध्ये प्यायचं. ते मिक्स होत नाही पावडर जास्त करून. पण ह्या ज्या सीड्स आहेत ना, ह्याचंसुद्धा भरपूर जणांना माहीत असतील की ह्या जर खाल्ल्या, एक चमचाभर सीड्स आपण खाल्ले, हे असे सीड्स असतात, खूप जणांना माहीत नसतं. ह्याचे खूप फायदे आहेत, चवीलासुद्धा खूप छान लागतं. आणि कसं बनवायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगितलेत. मिठामध्ये ह्या बिया भाजून ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला क्रेविंग होते ना, तेव्हा एक चमचाभर हे खायचं आहे चावून आणि वरून एक ग्लास पाणी प्यायचं आहे. क्रेविंग जातात. दुसरं काहीतरी खाण्यापेक्षा हे खाल्लेलं बेस्ट आहे. अजून कोणतं जर म्हटलं आपण नाही का, भूक लागते वगैरे, की झोपणं कमी, म्हणजे झोपायचं नाही, बसून राहायचं, जागं राहायचं, मोबाईल चाळत बसायचं. आता असं नाही मोबाईल चाळत बसायचं वगैरे, पण टाईमपास करायचा. आणि टाईमपास केला ना, आता सपोज आपल्याला 10ला झोपलं पाहिजे, 10ला झोपून सकाळी 6ला 6, 6:30, 7 तुमचं काय टायमिंग असेल ते, जर परफेक्ट झोप घेतली ना तर झोप लागत नाही. झोप होते प्रॉपर. पण जर तुम्ही 10ला झोपण्याऐवजी 9ला झोपण्याऐवजी तुम्ही जागत राहिला 11, 12, आता मोबाईल बघण्याशिवाय दुसरं कोणी काय करत नाही, किंवा अभ्यास कोणी करत असेल, जर जागत अभ्यास तर केलाच पाहिजे, पण जागत जर असाल जास्त तर जागल्यावर भूक लागते. मग अशा वेळेला काही खाण्यापेक्षा तुम्ही अर्धा फुलपात्रभर बिना साखरेचं दूध पिऊ शकता. तो हेल्दी ऑप्शन आहे. त्यामुळं जेवढं तुम्ही कमी झोप घेणार ना, तेवढी भूक जास्त लागणार. ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं भूक आपल्याला कंट्रोलमध्ये राहत नाही. आपलं डिहायड्रेशनमुळं भूक लागते, किंवा गोड खाल्ल्यामुळं भूक लागते, कमी झोप घेतल्यामुळं भूक लागते, प्रोटीनचा इंटेक म्हणजे प्रोटीन आहारामध्ये न घेतल्यामुळे भूक लागते. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या ना, तुम्हाला अजिबातसुद्धा भूक लागणार नाही. आणि भूक नाही लागली, भूक म्हणजे आपल्या शरीराला जेवढे गरजेचं अन्न आहे तेवढं पोटात गेलं म्हणजे बाद झालं. बाकीचे एक्स्ट्राचं जे आहे त्याचं रूपांतर चरबीमध्ये होतं, हे तुम्हाला माहीत आहे. आणि त्याचे फॅट तयार झाले की ते फॅट कमी करणं आपल्याला अवघड जातं, वजन वाढत जातं, आणि वजन वाढलेलं लक्षात येत नाही आपल्या. बरं, तर हेच बोलायचं होतं. आता जे म्हणत होते की तुझा फोटो वगैरे शेअर कर, त्यांनी आपला आजचा शॉर्ट व्हिडिओ बघा. मी आजच हा व्हिडिओ टाकणार आहे, आत्ताचा लॉग. तर आजचा जो मी सकाळी व्हिडिओ जो टाकलेला आहे, शॉर्ट व्हिडिओ, जिथं माझं बड्डे सेलिब्रेशन दाखवलं आहे, तिथं माझ्या मागच्या वर्षीच्या बड्डेमध्ये माझं किती वजन होतं, मी केवढी मोठी होते ते दिलेलं आहे. तुम्हाला फोटो बघायचा होता, म्हणजे मी ऑलरेडी फोटो भरपूर शेअर केलेले आहेत, पण जे नवीन आहेत ते सारखं म्हणत आहेत की फोटो शेअर कर. तर त्याच्यामध्ये बघा की मी किती वेट लॉस केलेला आहे. तुम्ही जर करत राहिला, जिद्द जर ठेवली आणि सातत्य जर ठेवलं ना, तर वेट लॉस होतो, वेट लॉस फॅट लॉस होतो. आणि शरीरावरचं आपण म्हणतो ना, फॅट लॉस झाला म्हणून ना चेहऱ्यावरचं तेज गेलं पाहिजे ना, कोणतीच गोष्ट आपली नाही झाली पाहिजे. आणि घरातलं जे आहे तेच खाऊन आपण वेट लॉस करायचं आहे. मी स्वतः घरातलं खाऊनच फॅट लॉस केलेला आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या खाली त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स करा, आणि अजून कुणाचं वेट लॉस झालेलं आहे त्यांनीसुद्धा कमेंट करा. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये कमेंट लावतो. बाय बाय.